छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल 3,23,000 रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावत आंतरराज्यीय टोळीतील 2 सराईत आरोपींना गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे। गुरुदास सुरेश कोळे आणि अमोल गोकुळ जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी फिर्यादी स्वप्नील बाळासाहेब दरगुडे यांनी 20 मार्च 2026 रोजी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 19 मार्च रोजी दुपारी 1:30 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद प्लॉटचे सेफ्टी डोअर आणि लॉक तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर लोखंडी कपाट आणि तिजोरी फोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि पासपोर्ट असा एकूण 3,23,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। गुन्ह्याचा तपास करताना शहरात कारचा वापर करून दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार योगेश नवसारे आणि प्रदीप दंडवते यांना सुरत येथे पाठवण्यात आले। विशेष म्हणजे आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी या दोनही पोलिसांनी वेषांतर करून सुरतमध्ये काही दिवस वास्तव्यास राहून अत्यंत शिताफीने काम केले। स्थानिकांमध्ये मिसळण्यासाठी त्यांनी स्वतःची ओळख लपवत छोले भटुरेच्या गाडीवर तसेच अंडा आमलेटच्या गाडीवर काम करत आरोपींवर गुप्त पाळत ठेवली होती। पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल ऑपरेशनमुळे आरोपींचा ठाव ठिकाणा मिळाला आणि अखेर दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर आणि पथकाने 27 एप्रिल रोजी सुरत येथे जाऊन दोनही आरोपींना जोलवागाव येथून ताब्यात घेत छत्रपती संभाजीनगर येथे आणून अटक केली आहे। आरोपींना 28 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या दोनही आरोपींवर यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहर आणि नाशिक जिल्ह्यात तब्बल 30 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि इतर साथीदार आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे।